नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर ही ओली हरभऱ्याची भाजी आहे जी आपल्या शेतातलीच आहे। तर आज आपण ह्याला एकदम सिंपल पद्धतीने करणार आहोत। तर हरभऱ्याची भाजी तोडून आणलेली आहे। तर ह्याला जरा थोडंसं ध्यान देऊन आपल्याला नीट करून घ्यावी लागते, कारण ह्याच्यात आळ्या असते त्या आणि ह्याला धुवायची नसती ह्या भाजीला। तर नीट करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण हिरव्या मिरच्या घेणार आहोत 6-7 तिखटवाली घ्यायची आणि लसूण आपला हा गावरान लसूण आहे। तर थोडासा लसूण घेतलेला आहे आणि ह्याला ओबडधोबड बारीक करून घ्यायचं। खलबत्ता असेल तर खलबत्त्यावर पण कुटून घ्यायचं, घेतलं तरी चालेल। तर कढई गरम करायला ठेवली, तेल टाकायचं हमेशा आपण टाकतो तेवढंच। तर तेल गरम झालेलं आहे, बाकी काही टाकायची गरज नाही, फक्त हिरवी मिरची लसूण एवढं जरी टाकलं तरी खूप छान लागते, कारण ह्याच्याची स्वतःची टेस्ट असते ह्या भाजीमध्ये। तर आता फोडणी मारून झाली, आता थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे 2च कप पाणी टाकायचं एवढ्या भाजीला। आणि पाणी उकळायला लागलं की मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायची थोडी, नाही टाकली तरी पण चालती, हिरवा हिरवा रंग राहतो या भाजीचा। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकलेला आहे मी इथं। शेंगदाणे भाजूनच घ्यायचे, तर आपण एकदम भाजून कुटून ठेवतो कारण ऐन टायमाला आपल्याला लागतं म्हणून। तर आता पाणी उकळायला आलं की मग ह्याच्यात ही भाजी टाकून घ्यायची आणि भाजी मग शिजवून घ्यायची। तर भाजी खूप टेस्ट लागते ही, तुम्हाला कुठेही भेटल, कारण शहरात मुश्किलीनं भेटते, पण गावाकडे तर सर्वांना ह्याची टेस्ट माहीत असते। झाकून ठेवायचं आणि आता म्हणलं इकडं भाजी शिजते तोपर्यंत इकडं तूप पण कढवून घेते, कारण आपण कधी बी 2 कामं एकसाथच करतो। तर भाजी शिजत आलेली आहे, झाकून ठेवायची ह्याच्यासाठी की ह्याच्यात ज्या काड्या फिड्या असतात ना त्या मऊ होते, त्यासाठी वाफ द्यावी लागते। आणि हो, तर ही हरभऱ्याची भाजी आपण वाळवून सुकवून स्टोअर करून कशी ठेवायची याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा। तर व्हिडिओ छोटासा आहे, आवडला तर लाईक करा। तोपर्यंत आपला दिवस सुख समाधानाचा जावो।